नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खास मुंबईकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सगळ्यांना माहिती आहे मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल ही किती महत्त्वाची आहे मुंबईकरांसाठी. पूर्ण मुंबई लोकलवरच डिपेंड आहे. लांब लांब पल्ल्याचा ज्यांचा रस्ता गाठायचा आहे किंवा लांब लांब ज्यांचे प्रवास करायचे त्यांच्यासाठी लोकल खूप महत्त्वाचे आहे. एक पाऊण तासाचा रस्त्याचा रोडवरचा जो आहे प्रवास तो लोकलने 20 मिनिटात होतो. त्याच्यामुळे आता हा प्रवास आणखी जलद होणार आहे. तर तो कसा होणार आहे, नवीन काय मुंबईत येते, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा. तर पाहूयात मुंबईकरांसाठी काय नवीन आलेलं आहे. तर मुंबईतील पहिली अंडरग्राऊंड मेट्रो पुढील महिन्यात धावणार. तिकीट किती, वेळापत्रक कसं. तर अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेन लवकरच मुंबईत चालू होणार आहे आणि ही असणार आहे मुंबईतली पहिली अंडरग्राऊंड मेट्रो. तर पाहूयात आपण काय आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी जलद होणार आहे, कारण मुंबई मेट्रो 3 अखेर प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. कसं असेल या मेट्रोचं नियोजन जाणून घेऊयात. तर गेल्या कित्येक वर्षापासून प्रतीक्षेत असलेला मुंबई मेट्रो 3 अखेर प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लोकार्पण होण्याची शक्यता आहे. म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात तुम्हाला ती तुमच्या सेवेत येणार आहे असं म्हटलं आहे. त्या दृष्टीने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयारी सुरू केली आहे. तसेच मेट्रोच्या अनेक चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यामुळे मेट्रोच्या टेस्टिंग होत आहेत की कसं काय असणार आहे ते. मेट्रो 3च्या लोकार्पणानंतर RA-BK-C टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. RA ते BKC दरम्यान मेट्रोचं वेळापत्रक कसं असेल व तिकीट काय असणार जाणून घेऊ. म्हणजे ही ट्रेन असणार आहे RA ते BKC दरम्यान. आणि BKCला खूप जास्त IT कंपनीज आहेत किंवा खूप जास्त कंपनीज आहेत. त्याच्यामुळे तिकडे प्रवासी खूप जास्ती प्रवास करतात. त्याच्यामुळे BKC जे लोक जातात त्यांच्यासाठी तर खूप आनंदाची बातमी आहे. खूप प्रवास सुखद आणि जलद होणार आहे. कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 मार्गिका लोकार्पणानंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. भुयारी मेट्रो मार्गावरील 12.5 किमीचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. या मार्गावर 10 स्थानकांचा समावेश असणार आहे. त्यापैकी 9 भूमिगत स्थानके तसेच RA येथे एक ग्रेट टर्मिनस स्टेशन उभारण्यात आले आहे. म्हणजे 10 स्थानकं असणार आहेत आणि त्यातले 9ही भूमिगत असणार आहेत. RA ते BKC या पहिल्या टप्प्यासाठी 6.5 मिनिटांनी ट्रेन चालवण्यात येतील. प्रत्येक फेरीमध्ये 2500 प्रवासी एका वेळेला प्रवास करतील अशी अपेक्षा MMRDने व्यक्त केली आहे. म्हणजे प्रत्येक 6.5 मिनिटांनी ट्रेन असणार आहे ही अंडरग्राऊंड ट्रेन आणि एका वेळी 2500 प्रवासी त्याच्यात प्रवास करू शकतात. तर खूप जास्त उपयोगाला येणार आहे ही आणि खूप जास्त रेल्वेतली गर्दी कमी करणार आहे ही अंडरग्राऊंड ट्रेन. तर पहा तिकीट किती असणार आहे. पहिल्या टप्प्यात 9 गाड्यांसह मेट्रो सेवा सुरू होणार आहे. म्हणजे पहिल्याच टप्प्यात 9 गाड्यांसह मेट्रो सेवा चालू होणार आहे. या मेट्रोचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो ड्रायव्हरलेस असणार आहे. बघा, ड्रायव्हरलेस म्हणजे या मेट्रोला ड्रायव्हर नसणार आहे, ड्रायव्हरलेस असणार आहे. प्रत्येक 6.5 मिनिटांनी एक मेट्रो गाडी धावणार आहे. तर 12.5 किलोमीटर मार्गिकेवरील दिवसाला मेट्रोच्या 96 फेऱ्या होतील. म्हणजे दिवसाला 96 फेऱ्या ह्या मेट्रोच्या होणार आहेत. बघा, खूप जास्त फेऱ्या आहेत दिवसातल्या ह्या. मेट्रो 3 मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांची रचना ताशी 85 किमी वेग अशी आहे. RA-BKC टप्पा सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना जलद प्रवास करता येणार आहे. मुंबईकरांना या मार्गावरून RA ते BKC या प्रवासासाठी 50 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजे पूर्ण RA पासून पहिलं स्टेशन RA आणि शेवटचं स्टेशन आहे BKC. हा पूर्णचा प्रवास मला करायचा असेल तर 50 रुपये यासाठी तिकीट आहे. तर या मार्गिकेवरील कमीत कमी भाडे 10 रुपये असणार आहे. म्हणजे 10 पासून पुढे स्टेशन वाईज तुमचं भाडं जाईल किंवा तिकीट जाईल. तसंच कुलाबा सिप्स RA कॉलनीपर्यंत मार्गिका सुरू झाल्यानंतर तिकीट 70 रुपये असणार. ठीक आहे. आणि वेळापत्रक पाहूयात काय असणार आहे, कधी असणार ही ट्रेन. MMRCच्या वेळापत्रकानुसार RA-BKC दरम्यान सोमवार ते शनिवार या काळात सकाळी 6:30 ते रात्री 10:30 या वेळेत मेट्रो 3ची सेवा सुरू होणार आहे. म्हणजे रविवारी ही ट्रेन नसणार आहे, फक्त सोमवार ते शनिवार. ते पण सकाळी 6:30ला पहिली ट्रेन असेल आणि रात्री 10:30ला लास्टची ट्रेन असणार आहे. रविवारी सकाळी 8:30 ते रात्री 10:30 दरम्यान मेट्रो 3ची सेवा पहिल्या टप्प्यादरम्यान सुरू राहणार आहे. ठीक आहे. रविवारी सकाळी पण रविवारी सकाळी 8:30ला होणार आहे, 6:30ला नाही होणार आहे. रविवारी सकाळचं टायमिंग वेगळं आहे आणि सोमवार ते शनिवारचं टायमिंग वेगळं आहे. ठीक आहे. मुंबई विमानतळाला पोहोचण्यासाठी या मार्गिकेतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस T2 आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस T1 या स्थानकांची निर्मिती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस T2 या स्थानकात 19 मीटर लांब भारतातील सर्वात मोठा एलिव्हेटर सरकता जिना आहे. तसेच मरोळ नाका स्थानकातून मेट्रो 3 मेट्रो 1ला जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. या मेट्रो मार्गिकेवरील 1 किलोमीटर अंतरावर स्थानके आहेत. त्याबरोबर मेट्रो ड्रायव्हरलेस असल्याने स्थानकात फायर सेफ्टी, मेट्रो डोर ओपनिंग, CCTV कॅमेरे, एलिव्हेटर मॅनेजमेंट यासह आपत्कालीन मदत
आणि विशेष उपाययोजना करण्यात आल्या. तर सगळ्यांना माहिती आहे की जर ड्रायव्हर नसेल तर ह्या सगळ्या गोष्टी यांना ऑटोमॅटिक कराव्या लागतील. डोअर ओपनिंग म्हणा, फायर सेफ्टी असेल किंवा CCTV कॅमेरा तर महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे खूप जास्ती सेवा आहे त्याच्या. खूप जास्त टेक्निकल पद्धतीने खूप जास्त डेव्हलप झालेली ही ट्रेन असणार आहे. त्यामुळे खूप प्रवाशांना सुलभ सुविधा मिळणार आहेत. 2011 मेट्रोच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली तेव्हा त्यांची किंमत 23,000 कोटी होती. मेट्रो कारशेडचे काम 90% पूर्ण झाले आहे. 22 हेक्टर जागेवर ते साकारले आहे आणि आज मेट्रो 3 प्रकल्पाची किंमत 36,000 कोटी झालेली आहे. तर पहा किती डिफरन्स आहे तेव्हाच आणि आत्तामध्ये. तर महत्त्वाचं हेच आहे की ही मेट्रो लवकरात लवकर चालू झालेली आहे. त्यामुळे होणार आहे ऑक्टोबरमध्ये चालू होणार. त्याच्यामुळं खूप जास्त प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. आता माहिती आहे आपल्या लोकांमध्ये खूप जास्त गर्दी असते. त्या गर्दीत खूप प्रवास करणं असंही आहे. तरी पण मुंबईकरांना तो करावाच लागतो. त्यात काही हे नाही आहे. पण आता जे अंडरग्राऊंड ट्रेनमुळे तो थोडा कमी होईल. ती थोडी गर्दी कमी होईल असं आशा आहे. पाहूयात आपण मेट्रो सुरू झाल्यावर काय होईल काय नाही. तर तुम्ही नक्की याचा लाभ घ्या आणि मेट्रो आनंददायी तुमचा प्रवास नक्कीच आनंददायी प्रवास होईल आणि सहज प्रवास होईल आणि जलद प्रवास होईल. कारण मुंबईत माहिती आहे खूप जास्त फास्ट कामं होतात. खूप जास्ती लोकांना जायचं असतं इकडे-तिकडे आणि खूप लांबचा पल्ला गाठायचा असला त्यांना ट्रेनशिवाय मार्ग नाही आहे. त्यामुळे ही ट्रेन खूप खास ठरणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा रेल्वेचा प्रवास तुमचा सुखद होणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा.